जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या या मान्य करण्यात आलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। मराठा कुणबी एक असल्याचं जीआर काढण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला गेला आहे। हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबत उपसमितीची मान्यता मिळालेली आहे। हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीची सूचना दिली आहे असं विखे पाटलांनी सांगितलं। सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियरच्या अंमलबजावणीबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जातील। सातारा गॅजेटियरचा अभ्यास करून अंमलबजावणीसाठी 1 महिन्याचा वेळ दिल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलं। शिंदे समिती आणि मौशावळ समितीला तालुका स्तरावरती कार्यालय द्या अशी मागणी जरांगेंनी विखेंकडे केली। नोंदी तपासण्यासाठी मोडी लिपी माहीत असणारी माणसं आमच्याकडे आहेत असं जरांगे म्हणाले। मोडी लिपी येणारी माणसं आम्हाला द्या अशी मागणी विखे पाटलांनी केली। सगळे सोयरेच्या छाननीबाबत 8 लाख हरकती आल्याचं विखे पाटलांनी सांगितलं। मराठा कुणबी एक असल्याचं जीआर काढण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा वेळ देण्यात आला। यात कुणीही आडवा आला तर ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची असेल असं जरांगे म्हणाले। सातारा आणि हैदराबाद या दोन्ही गॅजेटियरबाबत वेगवेगळे जीआर काढण्याची मागणी जरांगेंनी केली। मराठा आंदोलकांवरचे सगळे गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार जीआर काढणार असल्याचं जरांगेंनी सांगितले। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना येत्या 8 दिवसांमध्ये मदत केली जाणार आहे। तर जरांगे पाटील यांनी यानंतर या संवादानंतर आपण जिंकलो अशी घोषणा केली। जरांगेंच्या या घोषणेनंतरचा हा जल्लोष आनंद आपण बघतो जो मुंबईतल्या आझाद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो। चालू ठेवू का? हा बोला बोला एक आवाज। जीआरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी रवाना झालेले आहेत। त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित जीआर हा मनोज जरांगे पाटील यांच्या हातात असेल आणि जीआर नंतर अर्थातच जरांगे पाटील हे आपला निर्णय जाहीर करणार आहेत। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। सुशांत पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, जरांगे पाटील यांनी दावा केलाय अर्थातच मागण्या मान्य झाल्याचा आणि त्यानंतरचा विजयोत्सव आपण या ठिकाणी बघतोय आणि त्या प्रतीक्षा अर्थातच जीआरची आहे। जे आहेत ते मान्य झालेले आहेत। मात्र जरांगे पाटील यांनी सांगितलंय की मला जीआर द्या, 9 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करतो। अर्थात त्या दृष्टिकोनातून हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। जे अधिकारी जे आहेत ते जीआरच्या प्रक्रियेसाठी निघाल्याची माहिती आपल्याला मिळते। पुढील काही मिनिटात जीआर काढला जाणार आणि ह्या जीआरची प्रत जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना दिली जाणार। अर्थात जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। जीआर मध्ये आणखी काय असेल हे बघावं लागेल। मात्र अवघ्या काही मिनिटात जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार अवघ्या काही मिनिटात जीआर जो आहे तो अपलोड केला जाईल आणि त्याची एक प्रत जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे। आपण गुरु बघितलं तर मागे काही दिवसांपासून ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, मुंबईला वेठीस धरलं होतं आणि यामुळे सरकारी पातळीवर देखील हालचाली ज्या आहेत त्या सुरू होत्या। आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र पाहायला मिळालं। काल देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली आणि त्यामध्ये काही गोष्टींवर चर्चा झाली। आज राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर शिष्टमंडळ जे आहे उपसमितीचं त्यांनी बैठक केली आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव कोकाटे असतील, शिष्टमंडळातील इतर नेते जे होते
ते जरांगेंना भेटण्यासाठी आले आणि जरांगेंचं कुठेतरी आता समाधान झालेलं आहे. ज्या मागण्या जरांगेंच्या होत्या त्या मागण्यावर सविस्तर चर्चा सरकारी पातळीवर झालेली आहे. त्याचे निर्णय ते तसे झालेले आहेत आणि जरांगेंनाही नेमकं काय काय करणार ते देखील शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे. आता जरांगे पाटील यांनी या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आता येत्या काही वेळात म्हणजे जी आपल्याला माहिती म्हणते अवघ्या काही मिनिटात सरकारी GR जो असणार आहे, शासन निर्णय जो आहे तो अपलोड केला जाईल आणि त्याची प्रत जरांगेंना दिली जाणार आहे. त्यामुळे हा या GRची प्रत मिळाल्यानंतर मुंबईमध्ये जे गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरू होतं ते थांबणार अशी आता चर्चा रंगलेली आहे. गुरु अगदी सुशांत, त्यामुळे आता प्रतीक्षा अर्थातच GR ची आहे. GR कधी येतो याची प्रतीक्षा पुढच्या काही मिनिटांमध्ये तो येणं अपेक्षित आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी.